पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी अधिवेशनात लक्षवेधी मांडली गेल्यानंतर सत्ताधारी आमदारांमध्ये झुंपल्याचं दिसलं। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना या मुद्द्यावरून नागरी अन्न पुरवठा विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांना अक्षरशः फैलावर घेतले। सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधीवर बोलताना मंत्र्यांनी अभ्यास करून यायला हवे, नुसतं बघतो बैठक लावतो असं बोलून चालत नाही अशा शब्दात योगेश कदमांना सुनावलं। योगेश कदम यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून त्यांचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला, मात्र एकूणच सुधीर मुनगंटीवारांच्या एकापाठोपाठ एक प्रश्नांच्या सरबत्तीमुळे योगेश कदम यांची अडचण होताना दिसली। राज्यातील तब्बल 7 लाख शेतकरी धानाच्या बोनसच्या घोषणेची वाट पाहत आहेत। 15 डिसेंबर 2025 रोजी मी धान उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते। त्यामुळे जानेवारीत धान उत्पादकांचा बोनसचा GR निघेल अशी अपेक्षा होती, पण सुरुवातीला जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कारण पुढे करण्यात आले। पण ही निवडणूक संपल्यानंतरही अद्यापपर्यंत धान उत्पादकांचा बोनसचा GR निघालेला नाही। मुख्यमंत्र्यांनी 25 डिसेंबरला कार्यवाहीचे आदेश दिले होते। इतके स्पष्ट आदेश असतानाही माननीय राज्यमंत्र्यांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपून राहिलाय। ही अधिवेशनातील पहिलीच लक्षवेधी होती। अधिवेशनात पहिलाच निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा होणं अपेक्षित होतं। राज्यमंत्र्यांकडून धान उत्पादकांना बोनसबाबत ठोस आणि नेमक्या उत्तरांची अपेक्षा होती, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। यावर योगेश कदम यांनी धान उत्पादकांना गेल्या 3 वर्षांमध्ये देण्यात आलेल्या बोनसची आकडेवारी मांडली। 2022 ते 23 मध्ये बोनस म्हणून आपण 823 कोटी रुपयांचा निधी खर्च केला। 2023 ते 24 मध्ये आपण 1378 कोटी दिले आणि 2024 ते 25 मध्ये 1628 कोटी रुपयांचा निधी दिला। नोंदणीकृत शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाते, मात्र ही रक्कम आणि धान खरेदीच्या गुणोत्तराचं प्रमाण याची फेर तपासणी होणं गरजेचं आहे, असं योगेश कदम यांनी म्हटले। योगेश कदम यांच्या या उत्तरावर सुधीर मुनगंटीवारांचा पारा पुन्हा एकदा चढला। धान उत्पादक हा सगळ्यात गरीब शेतकरी असतो। अनुदानाची रक्कम वाढल्यामुळे निधीचा आकडा वाढलाय। धान विक्री हो अथवा न हो, पोर्टलमध्ये नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे, मात्र धानाचा बोनस देण्याची वेळ येते तेव्हा चर्चा आणि मंथन सुरू होतं, हे योग्य नाही। विधानसभेत लक्षवेधी असली की उत्तर देण्यासाठी मंत्री महोदयांनी अभ्यास करायला हवा। लक्षवेधीवर अशा प्रकारे उत्तर देणं हा संविधानाचा अपमान आहे। 25 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यावर अजून त्याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागानं कोणतीही तयारी केलेली नाही, असं मुनगंटीवार यांनी योगेश कदमांना सुनावले।